अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनिता शोमध्ये तुमचे स्वागत. स्टार्ट करूयात. वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 19 मराठी शब्द इंग्रजीतून. तर आजचा पहिला शब्द आहे आत्मविश्वास म्हणजे कॉन्फिडन्स. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. पुढचा शब्द आहे अति आत्मविश्वास म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स. ठीक आहे. अति आत्मविश्वास म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स. पुढचा शब्द आहे अति आशावाद म्हणजे ओव्हर ऑप्टिमिझम. अति आशावाद म्हणजे ओव्हर ऑप्टिमिझम. नेक्स्ट आहे इंग्रजी भाषा म्हणजे द इंग्लिश लँग्वेज. इंग्रजी भाषा, द इंग्लिश लँग्वेज. पुढचा शब्द आहे इंग्रज म्हणजे ॲन इंग्लिश मॅन. आपण म्हणतो ना तो इंग्रज आहे. इंग्रज, ॲन इंग्लिश मॅन. नेक्स्ट आहे इंग्रज बाई म्हणजे ॲन इंग्लिश वुमन. इंग्रज बाई म्हणजे ॲन इंग्लिश वुमन. पुढचा शब्द आहे इंग्रज लोक म्हणजे द इंग्लिश पीपल. इंग्रज लोक म्हणजे द इंग्लिश पीपल. पुढचा शब्द आहे कसरत म्हणजे एक्सरसाइज. कसरत, एक्सरसाइज. नेक्स्ट आहे कसरत करणे म्हणजे टू एक्सरसाइज. कसरत करणे, टू एक्सरसाइज. नेक्स्ट आहे कसरतपटू म्हणजे अ जिमनॅस्ट. कसरतपटू म्हणजे अ जिमनॅस्ट. पुढचा शब्द आहे कसरतीचा म्हणजे जिमनॅस्टिक. आपण म्हणतो ना कसरतीचा खेळ, तर कसरतीचा याचा अर्थ जिमनॅस्टिक. पुढचा शब्द आहे तांबूस म्हणजे रेड किंवा रेडिश. तांबूस, रेड किंवा रेडिश. ठीक आहे. रेडिश कलर आपण म्हणतो ना, रेडिश. पुढचा शब्द आहे तांबे म्हणजे कॉपर. तांबे, कॉपर. पुढचा शब्द आहे तांब्या. तांब्या घेऊन ये बघू. तांब्या आपण पूजेला तांब्या वापरतो, बरोबर आहे. तांब्यात पाणी टाकतो. सो तांब्या म्हणजे स्मॉल राऊंड पॉट. तांब्या म्हणजे स्मॉल राऊंड पॉट. पुढचा शब्द आहे ताम्र. ताम्र म्हणजे सुद्धा कॉपर. ठीक आहे. ताम्र, कॉपर. पुढचा शब्द आहे ताम्रकार म्हणजे कॉपर स्मिथ. तांब्याच्या वस्तू बनवणारा. ताम्रकार म्हणजे कॉपर स्मिथ. पुढचा शब्द आहे निरंतर. निरंतर म्हणजे इन्सेसंट. ठीक आहे. निरंतर, इन्सेसंट किंवा कंटिन्युअस. आपण म्हणतो ना देवाची पूजा मी निरंतर चालू ठेवते म्हणजे रोज निरंतर आपण देवाची पूजा करतो. निरंतर, इन्सेसंट किंवा कंटिन्युअस. पुढचा शब्द आहे तोंड म्हणजे द माउथ किंवा फेस, चेहरा. ठीक आहे. आपण कधी कधी म्हणतो जा तर तोंड धुवून ये. लहान मुलांना आपण जनरली सांगतो. तर तोंड, द माउथ. पुढचा शब्द आहे तोंडाने म्हणजे ओरली. आपण म्हणतो ना तोंडाने बोलली ती. अरे तिने लिहून नाही दिले, ती तोंडाने बोलली मला. ओरली. तोंडाने, ओरली. पुढचा शब्द आहे तोंडावर. ऑन द फेस. तोंडावर, ऑन द फेस. पुढचा शब्द आहे परिसंवाद म्हणजे सेमिनार. परिसंवाद, सेमिनार. नेक्स्ट आहे परिसीमा. आपण म्हणतो ना बापरे आता हिने तर गोष्टींचा परिसीमा गाठलाय म्हणजे लिमिट किंवा बाउंड्री. परिसीमा, लिमिट किंवा बाउंड्री. पुढचा शब्द आहे भडक म्हणजे ब्राईट किंवा गॉडी. भडक, ब्राईट किंवा गॉडी.
पुढचा शब्द आहे भडक डोक्याचा म्हणजे शॉर्ट टेम्पर्ड. भडक डोक्याचा म्हणजे शॉर्ट टेम्पर्ड. नेक्स्ट आहे भडकणे म्हणजे शूट अप किंवा फ्लेअर अप इन अँगर. भडकणे म्हणजे शूट अप किंवा फ्लेअर अप इन अँगर. नेक्स्ट आहे भडका म्हणजे फ्लेअर किंवा एक्सप्लोजन. आगीचा भडका उडतो ना तसं. भडका म्हणजे फ्लेअर किंवा एक्सप्लोजन. नेक्स्ट आहे भडकावणे म्हणजे टू प्रोवोक किंवा इनफ्लेम. लोकांच्या भावना भडकावतात. सो भडकावणे म्हणजे टू प्रोवोक किंवा इनफ्लेम. नेक्स्ट आहे लबाडी करणे म्हणजे टू चीट. लबाडी करणे टू चीट. पुढचा शब्द आहे कपटाने किंवा लबाडीने म्हणजे कनिंगली किंवा फ्रॅड्युलेंटली. ठीक आहे, कनिंगली किंवा फ्रॅड्युलेंटली. पुढचा शब्द आहे फसवा किंवा लबाड. तर त्याला म्हणतात फ्रॅड्युलेंट किंवा कनिंग. फसवा किंवा लबाड म्हणजे फ्रॅड्युलेंट किंवा कनिंग. आपण इथे फ्रॉड्युलेंट सुद्धा वापरू शकतो. ठीक आहे, वरती होतं ना कपटाने लबाडीने. फ्रॉड्युलेंटली सुद्धा वापरू शकतो किंवा फ्रॅड्युलेंटली सुद्धा वापरू शकतो. आणि फसवा आणि लबाडसाठी सुद्धा फ्रॉड्युलेंटली किंवा फ्रॅड्युलेंट किंवा ठीक आहे फ्रॅड्युलेंट किंवा फ्रॉड्युलेंट आणि कनिंग. चला तर आता वेळ झाली आहे पटकन एक रॅपिड फायर राऊंडची. स्टार्ट करूयात. पहिला शब्द आहे आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. अति आत्मविश्वास, ओव्हर कॉन्फिडन्स. अति आशावाद, ओव्हर ऑप्टिमिझम. इंग्रजी भाषा, द इंग्लिश लँग्वेज. इंग्रज, अँड इंग्लिशमॅन. इंग्रजबाई, अँड इंग्लिश वुमन. इंग्रज लोक, द इंग्लिश पीपल. कसरत, एक्सरसाइज. कसरत करणे, टू एक्सरसाइज. कसरतपटू, अ जिमनॅस्ट. कसरतीचा, जिमनॅस्टिक. तांबूस, रेड. तांबे, कॉपर. तांब्या, स्मॉल राऊंड पॉट. ताम्र, कॉपर. ताम्रकार, कॉपरस्मिथ. निरंतर, इन्सेसंट. तोंड, द माउथ. तोंडाने, ओरली. तोंडावर, ऑन द फेस. परिसंवाद, सेमिनार. परिसीमा, लिमिट. भडक, ब्राईट. भडक डोक्याचा, शॉर्ट टेम्पर्ड. भडकणे, शूटअप. भडका, फ्लेअर. भडकावणे, टू प्रोवोक. लबाडी करणे, टू चीट. कपटाने किंवा लबाडीने, कनिंगली किंवा फ्रॉड्युलेंटली किंवा फ्रॅड्युलेंटली. फसवा किंवा लबाड, फ्रॉड्युलेंट किंवा फ्रॅड्युलेंट किंवा कनिंग. मित्रांनो, या शब्दाची खूप खूप प्रॅक्टिस करा. व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि व्हिडिओला पटकन लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. शिवाय बेल आयकनसुद्धा प्रेस करा. तर पुन्हा भेटूयात अल्पनिता शोच्या वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 20मधून अजून काही मराठी शब्द इंग्रजीतून घेऊन. धन्यवाद.